हाय हॅलो नमस्ते सर्वांना, गुड मॉर्निंग. आणि आपला भरपूर दिवसाने ब्लॉग येत आहे, तर त्याच्यासाठी मी तुमची क्षमा मागत आहे. कारण का आपला ब्लॉग काय टाकावं आणि काय नाही हे आजकाल मला सुचना गेले. त्याचं कारण एवढं आहे की अथर्व आणि अवंतिका दोघंही स्कूलला जातात सकाळीच 8 वाजता आणि 3:30ला येतात. त्याच्यामुळं मग तो काय मी दिवसभर टाकू हे मला समजना गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं मी काय ब्लॉग मग टाकत नाही. आणि नंतर पण येतात तर मग त्यांच्या अभ्यासाचं चालू असतं. हे पाहता पण त्याचं प्रोजेक्ट आहे काहीतरी तो करतोय. आणि अवंतिका इकडं पहा काहीतरी दाखव हां त्या पाटीवर लिहिती काहीतरी. तिचं तुम्हाला दाखवते काय करती काहीतरी मॅथचा प्रॉब्लेम सॉल्व करते वाटते. तर त्याच्यामुळं मग मी काय टाकत नाही. तर पण आत्ता आम्ही ठरवले की म्हणजे आपला आठवड्यातून एकदा तर ब्लॉग म्हणजे येईल. आणि आज आता आपण जाणार आहोत कारण अथर्व आणि अवंतिकाच्या स्कूलमध्ये रक्षाबंधनचा कार्यक्रम म्हणजे त्यांनी ठेवलेला आहे. तर मग अवंतिकाला फर्स्ट रक्षाबंधन आहे. हो, तिच्या न्यू स्कूलमध्ये फर्स्ट रक्षाबंधन आहे तिचं. आणि अथर्वला गिफ्ट घ्यायचेत कारण ते राख्या बांधणार आहेत पुरी, म्हणून त्याला गिफ्ट दरवर्षी घ्यावं लागतं. त्याला म्हणलं पेन घेऊन जा, रेनॉल्ड्सचे पेन आणून ठेवलेले आहेत. तुम्हाला दाखवते मी हे. पण त्याला ही पेन द्यायचे नाहीत आणि त्यानं म्हणला की मला दुसरं काहीतरी गिफ्ट द्यायचं. तर तुमच्यासोबत बी शेअर करीन त्यानं काय घेतलं काय नाही. मग अवंतिकासाठी राख्या घ्यायच्यात. आणि आपलं रक्षाबंधनला तर काय आपण गावाकडे जायचं होतं, पण काय माहिती आहे काय पावसाळा अजून आता पाऊस बंद होता पण आता अजून चालू झालेला आहे. त्याच्यामुळं मग ये आणि जा मध्येच दिवस अख्खा 2 दिवस जाते. आणि आम्ही तुम्हाला दाखवणार होतो आमच्या गावाकडचा निसर्ग. अरे पापा आणि इकडे पहा, तिकडल्या शाळेत गेल्यापासून पाहायचा कलर कसा झालेला आहे. आणि अशी तोंड पण धुत नाहीत, शाळेतून आले की अशीच ठेवती. सकाळी लावलेलं आहे तसंच आहे, तोंड धुतलेलं नाही त्याच्यामुळं ती तशी दिसायला लागली. आणि आता बाहेर तर तोंड धुवं पटकन आटप. तर चला मग भेटूयात आता बाहेर, आपण राख्या घेऊयात आणि त्याला काय गिफ्ट घेता येते पाहूयात त्याच्या क्लासमेट बहिणीसाठी. आणि चला मग आता आपण भेटूयात नंतरनी. आहोत राखी आणायला माझ्यासाठी, भैयाला गिफ्ट, क्लास फ्रेंडला त्याच्या क्लास फ्रेंडला आणण्यासाठी. ते बघा चाललेले राखी घ्यायला. आम्ही चाललेलो आहोत अवंतिकाला आणि अथर्वसाठी गिफ्ट घ्यायचेत जे की त्याच्या अशा वर्गातल्या मुलींना गिफ्ट द्यायचेत. आणि अवंतिकासाठी राखी घ्यायचेत. तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. तर चला तुम्हाला पण दाखवते कशी छान असं मार्केट आज म्हणजे स्टॉल लागलेले आहेत राख्याचे. तर चला भेटूयात नंतरनी. तर ह्या पहा असे रस्त्यानी सगळीकडे स्टॉल लागले होते. हे आमच्या घराजवळच असा खूप सुंदर स्टॉल लागला होता. आणि कॉलेजच्या पोरी पण काही राखी घेण्यासाठी आल्या होत्या. आणि हे पाहिजे तर गणपती पण असे 4च ठेवले होते पण सुंदर ठेवले होते. तर ती पण मी घेतलं कॅमेऱ्यामध्ये. तर असा बारीक इथं छानसा स्टॉल लागला होता आणि इतक्या सुंदर तिथं छान ह्या पहा किती छान राख्या होत्या. तर असे छोटे स्टॉल लागले होते. तर मग आम्ही एका दुकानामध्ये गेलो आणि तिथं मग आम्ही राख्या घ्यायच्या ठरवल्या. तर मग अवंतिकाला पण घ्यायच्या होत्या तिच्या स्कूलमध्ये आणि अथर्वला गिफ्ट घ्यायच्या होत्या त्याच्या क्लासमधल्या त्याच्या बहिणीसाठी. तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आपण जशा आपल्या बहिणीची रक्षा करतो तसंच दुसऱ्याच्या बहिणीची पण रक्षा करा. आणि हा सण एवढा पवित्र आहे की भाऊ बहिणीचा अतूट प्रेम असं नातं आहे. आणि भाऊ आपल्या बहिणीची रक्षा करतो तसंच प्रत्येक भावाने असं ठरवा की दुसरी कोणाची जरी बहीण असली तरी आपली ती स्वतःची बहीण आहे आणि तिची पण आपल्याला तेवढीच रक्षा करायची आहे. तर चला तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हे पहा अवंतिका इथं मयूरला म्हणजेच अथर्वला तिला इथली एक राखी आवडली तर तिनं ती सिल्वर कलरची राखी घेतली होती. आणि त्याची प्राईस काहीतरी म्हणजे सांगत नाही, जाऊ द्या चला. कारण त्याला म्हणलं ना धागा जरी असला तरी तो खूप अतूट प्रेमाचं बंधन आहे, त्याच्यामुळं ती सांगत नाही तुम्हाला त्याची प्राईज वगैरे काय. तर चला मग नंतर आम्ही मग अशा खूप राख्या पाहिल्या इथं घेतल्या. नंतर आम्ही जरा समोर गेलो मग घेतल्या, तिकडं पण घेतल्या. तर मी माझा आवाज ही करत म्यूट केलेला आहे कारण का तर गर्दी होती, हॉर्नचे आवाज येत होते.
त्याच्यामुळे तर मग मी व्हॉइसवर टाकलेला आहे. तर हे पहा तिची सँडल निघाली होती, मग पळत पळत नंतर आली तिने आणि अथर्व समोर चलत होता. तर आम्ही चाललो होतो तिथं समोर, म्हणजे छानच अशा खूप सुंदर सुंदर राख्या होत्या आणि गेल्या वर्षी पण आम्ही तिकडनंच घेतल्या होत्या. तर त्याचं नाव मला आठवणा गेले. तर तिथं छान छान राख्या होत्या, पण प्राईस पण तेवढ्याच होत्या आणि अवंतिकाला 1.5 डझन काहीतरी राख्या घ्यायच्या होत्या. तर मग आता मी घेतल्या त्या राख्या. सांगितलं नाही का तसं काही? कुठली ही? 10,000 रुपयाची. ही मोठू और पतलोची 10,000 रुपयाला. हा सगळ्या भाज्या. अच्छा. सुंदर सुंदर राख्या गणपतीचे आहेत. एक सर किती? 30 30 रुपीजला. हां, ह्या 20 रुपयाच्या. 20. आणि ह्या 60 रुपयाच्या. खास 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 राख्या आहेत बघ. हे ही छान आहे बघ. काय आहे? गणपती आहे. आ? श्रीराम. श्रीरामची त्या वर्षी नवीन आली पहा ही राखी. ही 60 रुपयाच्या आहेत राख्या. मम्मा सेम आपण भैयासाठी घेतली होती. आणि ही पण 60 रुपयाच्या आहेत. म्हणजे बाकीच्या बहुतेक 60 रुपयाच्या सगळ्या आहेत. तर खूप सुंदर आलेल्या आहेत राख्या. ही वाली 90 वाली राखी आहे. 90 रुपये. ही पहा कितीची आहे. 160 रुपयाची आहे. दाखवते इकडे घे. छान. 160 रुपये. आहे 180 रुपये. दीदीसाठी आता घ्यायच्यात राख्या, म्हणजे दीदीला शाळेत आणण्यासाठी तरी 120 रुपयाच्या डझन आहेत सगळ्या अशा छोट्या छोट्या. आणि छोट्या मुलांसाठी ह्याच बऱ्या, म्हणून आता मयूरसाठी तर घेतलेली आहे, पण आता ही मग दीदीच्या शाळेसाठी मी घेणार आहे. पहा, अथर्वला घ्यायचे होते चॉकलेट्स, म्हणून आम्ही आलो होतो. म्हणलं त्याला चॉकलेटच दे म्हणून. तर जे चॉकलेट घ्यायचे होते ते चॉकलेट काही तिथे नव्हते, त्याच्यामुळं मग काही ती चॉकलेट घेतले नाहीत आणि मग आम्ही तसंच गेलो. तो पाहायला लागला होता. त्याला म्हणलं होतं जे काही कुठले चॉकलेट घ्यायचे ते घे. तर अवंतिकाला ही चॉकलेट घ्यायचं होतं, मग तिला घेऊन दिलं ते चॉकलेट. आणि नंतरनी मग आम्ही गेलो, कारण का अथर्वला गिफ्ट्स घ्यायच्या होत्या वेगवेगळ्या, म्हणजे मुलींसाठी त्याच्या क्लासमधल्या. पण गिफ्ट्स भेटणं गेलं तर त्याच्यामुळं म्हणलं चॉकलेट घे, पण चॉकलेट पण जे पाहिजे होते चॉकलेट तर नव्हते, त्याच्यामुळं मग ती चॉकलेट घेतली नाही. आणि हे पाहिजे तर असे मस्त कुत्र्याचे पिल्लं बसले होते आणि सगळेच मग असे काय करत होते, असे एक खाजवत होते स्वतः. तर ते दाखवलं अथर्वने, ती कॅमेरा पकडला होता. तर मग आम्ही वापस निघालो आणि आभाळ आलेलं होतं, वारं पण सुटलेलं होतं खूप आणि वाटलं की पाऊस येईल. आणि इथं ही अशा टिपटॉपच्या पिना पण पाहिल्या, काही 20-20 रुपये प्राईज होत्या. पण अथर्वला ते पण नाही आवडले आणि अथर्व म्हण नाही मला ते पण नाही, तो म्हणजे ती घ्यायच्या नको म्हणून. मग म्हणलं ठीक आहे चला मग ब्रासलेट वगैरे पाहूयात, म्हणून मग आम्ही दुसऱ्या दुकानात आलो. आणि तेवढ्यात वारं खूप सुटलं होतं, मी तुम्हाला सांगायले होते, कारण आवाज पण असा, आणि वारं सुटलेलं आहे, पावसाचं वातावरण दिसायला लागलेलं आहे. तरी पण आम्ही फिरतोय, तरी आम्ही फिरतोच. तर पाहायचं आम्ही आता पावसात थांबलेलो आहोत. पाऊस चालू आहे बाबा. थांबला मग चला 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 मग जाऊ. पप्पाला म्हण ना बाहेर पाऊस चालू आता म्हणून आम्ही थांबलो होतो पाहिजे. आता जिम आणि 8:30 वाजले तरी आम्ही इथंच आहोत. पहा पाऊस चालू आहे, आम्ही थांबलेलो आहोत असे इथं बाहेर. आणि अथर्व तिकडं थांबलेला आहे. हे पहा दिसला का पाऊस आता यायला. मग आम्ही रिक्षाने जाणार आहोत. पाऊस कमी झालाय, पण अवंतिकाचे पप्पा यायला लागलेत म्हणून आम्ही थांबलेलो आहोत. आणि पोरी नाव विचारून घेऊन गेल्या. जायचं का? चला 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 चला.
आता आपण घरी आलेलो आहोत आणि पाऊस सुरू झाला तर त्याच्यामुळे आम्ही बाहेर थांबलो होतो. आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं, अथर्वचे पप्पा नाशिकला गेले होते आणि ते घरी येऊन कंप्लीट 1 तास थांबले होते दारामध्ये. आणि आम्ही लॉक लावून गेलो होतो. आणि आमच्यासोबत दुसऱ्या पण ताई होत्या, तर मग त्या पण होत्या, त्यांना पण घ्यायच्या होत्या राख्या आणि आम्हाला पण घ्यायच्या होत्या. त्याच्यामुळं आम्हाला खूप लेट झाला. आम्ही कंप्लीट 6 वाजता इथनं गेलो होतो. तर आमच्या नंतर दीदीला शाळेत घ्यायच्या होत्या, नंतरनी घरी घ्यायच्या होत्या. मयूरला नंतर शाळेतल्या मुलींना गिफ्ट घ्यायचं होतं, त्याच्यामुळे खूप असा लेट झाला. तर आम्हाला येता 8:30 वाजले. आणि आम्ही मग जवळ आल्यानंतर पाऊस सुरू झाला जोरात. त्यात आमचे 10-20 मिनटं गेले. तर अथर्वचे पप्पा 1 तास दारामध्ये थांबले, बसले याला त्याला कॉल करत. आणि नंतरनी पाऊस सुरू झाल्यावर मात्र मग आमच्या दारामध्ये पाणी लागते, म्हणजे पाऊस समोरून असला तर. मग नंतर थोडेसे भिजले, त्याच्यामुळं त्यांची आपण क्षमा मागूयात. आणि थँक्यू थँक्यू कशामुळं, तर दारामध्ये थांबल्यामुळं. पण त्यांनी मला फोन केला असता तर मग मी आले असते, पण त्यांनी फोन बी केला नाही. आणि मी त्यांना केलता तर त्यांनी म्हणले की मी अजून आलेलोच नाही, मी येतोय म्हणून. मग त्यांना वाटलं की आम्हाला थोडा डिस्टर्ब होईल खरेदी वगैरे काय करायला, त्याच्यामुळे त्यांनी काही बोलले नाही. तर चला तुम्हाला दाखवते. तर हे पहा, अशा राख्या मी घेतल्या, खरेदी केल्या. तर ह्याची प्राईस तुम्हाला सांगायचं मी ठरवलं नव्हतं, पण जाऊ द्या, कारण म्हणलं होतं की साधा एखादा धागा जरी बांधला तरी तो महत्त्वाचा आहे. पण कारण राख्याची प्राईस तेवढ्या वाढलेल्या आहेत, पण तरी बी सांगत नाही मी तुम्हाला ते. आणि हे पहा, एवढ्या मी घेतल्या अशा. आणि ही म्हणजे ही पाठवायचे 2 ठिकाणी, तर त्या घेतलेल्या आहेत. आणि ही अथर्व आणि अथर्वच्या पप्पासाठी काही घेतलेल्या आहेत. आणि अवंतिकाच्या स्कूलमधल्या त्या पण वेगवेगळ्या घेतलेल्या, तिच्या 1.5 डझन घेतल्या होत्या. पण ते आपल्या कमी ह्याच्यामध्ये घेतल्या होत्या, ते म्हणजे छोटे छोटे असे मस्त घेतल्या होत्या. आणि हे पहा, चॉकलेट्स पण घेतले होते अथर्वने, ती देण्यासाठी. हे चॉकलेट त्याने घेतले, कारण तिथं जी द्यायचे होते ती त्याला चॉकलेट भेटली नाही. आणि ही अवंतिकाने घेतल्या होत्या ही राख्या. तर हां, आणि आपल्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जे कोणी नवीन पाहत असतील, नवीन ही जोडले गेले असतील आपल्या चॅनलवर, तर त्याने आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. कारण का तुमचं एक सबस्क्राईब, लाईक आपल्याला उत्साह वाढवतो नंतर ब्लॉग बनवण्यासाठी. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जे कोणी नवीन आहेत ते. आणि चला मग भेटूयात आता नंतरच्या ब्लॉगमध्ये, उद्याच्या. कारण उद्या आहे रक्षाबंधन. तर रक्षाबंधन म्हणजे मी तर काही जाणार नाही आहे माझ्या म्हणजे माहेरी, पण मी अथर्व आणि अवंतिकाचं रक्षाबंधन काय काय म्हणजे केलं आम्ही, ते पूर्ण तुम्हाला उद्या मी दाखवेन. तर चला आता. आणि ही पाही राखी, अशी खूप सुंदर राख्या होत्या. तर मग मी घेतल्या त्या, मी ते तुम्हाला दाखवते ती पण. तर चला मग आता भेटूयात नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.